सांगा शेती करू कशी, करू कशी, पोटाची खळगी भरू कशी, भरू कशी, हा आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातला प्रश्न आहे. यावर्षी पावसाने साथ दिली नाही. मोठ्या आशेने पेरणी केली, महागडं बियाणं घेतलं, पण अनेक ठिकाणी बियाणंच उगवलं नाही. एका पेरणीसाठी हजारो रुपये खर्च झाले, पण हातात काहीच आलं नाही. कर्जाचं ओझं वाढत चाललं आहे आणि शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. हा फक्त एका शेतकऱ्याचा प्रश्न नाही, तर संपूर्ण ग्रामीण भागाची वेदना आहे. सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, हीच अपेक्षा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. माझं नाव गोविंद भाऊसाहेब पवार, राहणार साई, तालुका जिल्हा लातूर. मी पहिल्यांदा 771 आणलं होतं, उगवलं नाही. नंतर मी आणखी दुसऱ्या 8 दिवसांनी पेरलं 753 महाबीजच होतं ते, पण ते पण नाही उगवलं. हे पावसाअभावी झालं. आता हे कशामुळे झाले काही माहिती नाही, पण मी 2 वेळेसही पेरलं, पण दोन्ही वेळेस आलं नाही. मुळे केशव बळीराम साई, तालुका जिल्हा लातूर. महाबीजचं बीज आणलं होतं 753, तर आमचं काहीच वापरलं नाही. ते डबल पेरलं आहे. 753 होतं महाबीजचं, वापरलंच नाही. सांगितलं होतं दुकानात, काय नाही दुसरी बॅग देतो म्हणजे बदलून दुसरी आम्ही पेरली.